मित्रांनो, जय जवान जय किसान। या ठिकाणी आमचे मित्र आणि सर्वांचे शेतकरी नेते, शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी यांनी आजचा हा कार्यक्रम जो आयोजित केला, त्या कार्यक्रमाला मला स्वतः त्यांनी फोन करून बोलवलं आणि मी स्वतः या कार्यक्रमामध्ये येणार याच्या अगोदर जाहीर केलं होतं। शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने मी 5 ते 6 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा सुद्धा या ठिकाणी जाहीर केला होता। मित्रांनो, आता सध्या मुंबई या ठिकाणी अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या काळामध्ये हा आपलं निवेदन राज्य सरकारकडे तहसील कार्यालय मार्फत जाणं ही फार काळाची गरज आहे आणि ते दिवस आणि ते योग आजचे आलेले। शिंदखेडराजा शहरासाठी आणि शिंदखेडराजा शहरातील शेतकऱ्यांसाठी हा आजच्या विषयामध्ये फार महत्त्वाचे विषय आहे। मी दिलीप भाऊला एक सांगू इच्छितो, तुमच्या निवेदनामध्ये विषय नसेल तर पेनानं लिहा। आपल्या टी पॉइंट पासून देऊळवरजाकडे जात असणारा जो मार्ग आहे, देऊळवरजा ज्या साईडने जशा पद्धतीने त्या ठिकाणी नाल्या झालेल्या आहे, त्या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहे साईडला, त्याच पद्धतीने टी पॉइंट पासून तर तायडे साहेबाच्या पंपापर्यंत त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत, म्हणजे बस स्टँड परिसरामध्ये कुठं ट्रॅफिक जाम होणार नाही। हा फार शिंदखेडराजाच्या विकासासाठी आणि शिंदखेडराजा शहरामध्ये येणाऱ्या ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा फार महत्त्वाचा मुद्दा आणि विषय आहे। हा विषय कारण आम्ही या ठिकाणी पाहत आहे, शिंदखेडराजाहून जर देऊळवरला जायचं असलं किंवा खाली किनगावराजाकडून एखादी महामंडळाची किंवा आरोग्य विभागाची अँब्युलन्स जर गाडी आली तर या आपल्या बस स्टँड परिसरामध्ये 100% त्या ठिकाणी ट्रॅफिक होती आणि त्या ठिकाणी एखादी अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा विषय आपण आजच्या निवेदनामध्ये नसेल तर त्या ठिकाणी लेखी स्वरूपात द्यावा ही माझी एक विनंती आहे। मी रोडला डिवायडर, साईडला डिवायडर, मध्यंतरी डिवायडर असणं आवश्यक आहे आणि हे प्रशासन याच्याकडे लक्ष देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी सांगू शकतो, या ठिकाणी शिंदखेडराच्या विकासाबद्दल जर बोलायचं म्हणलं तर काही मंडळी मध्ये बालाजी जोशी ग्रामीण भागामधून आहे। मी ग्रामीण भागामधून जरी असलो तरी माझी शिंदखेडराजामध्ये माझे प्लॉट आहे, माझा शिंदखेडराजामध्ये माझं घर आहे, म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे जे काही शिंदखेडराजामध्ये जे चालू असणारा भ्रष्टाचार, या भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणचे अधिकारी या ठिकाणी जबाबदार आहे, कारण त्या ठिकाणी इस्टिमेट प्रमाणे जर काम नसेल तर त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे हीच या ठिकाणी मी या ठिकाणी मागणी करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये पुढील शिंदखेडराजा आदर्श शिंदखेडराजा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची नगरी म्हणून या ठिकाणी ओळख झाली पाहिजे हीच या ठिकाणी मी खंत व्यक्त करतो। आणि या ठिकाणी मी जाताना मी एवढं सांगू इच्छितो की दिलीप भाऊ सारखा या शिंदखेडराजा नगरीला शेतकरी नेता म्हणून आणि शिंदखेडराजा नगरीमध्ये विकासाचा नेतृत्व म्हणून दिलीप भाऊकडे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे। एवढंच बोलून मी थांबतो। जय जवान जय किसान।